नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा चौथा चॅप्टर बिग डेटा बिग इन्साइट्स. तर याच्या अगोदरही मी आतापर्यंत 3 लेसन्सवरती व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच 3 पोएम्सवर सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता. चला तर मग बघूया बिग डेटा बिग इन्साइट. बिग डेटा बिग इन्साइट्स. व्हॉट इज अ बिग डेटा? बिग डेटा म्हणजे काय? देअर इज अ रिव्होल्यूशन इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल विच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. बिग डेटामुळं लोकांच्या जीवनशैलीत क्रांतिकारी असे बदल घडून आलेले आहेत. Our food habits, our health care, our traveling, our scientific pursuits, you name it, and everything has changed 360 degree. म्हणजेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, आपलं हेल्थ केअर असेल, आरोग्य सेवा त्याला आपण म्हणतो, आवर ट्रॅव्हलिंग आपला प्रवास, आवर सायंटिफिक पर्श्यूट्स जे काही आपण सायंटिफिकली अभ्यास करतो ते, अँड यू नेम इट अँड एव्हरीथिंग हॅज चेंज 360 डिग्री. याचबरोबर सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं काही हे 360 डिग्रीने चेंज झालेलं आहे. म्हणजे सर्व काही काय झालेलं तर त्यामध्ये बदल किंवा त्यामध्ये क्रांती ही निर्माण झालेली आहे. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. एकंदरीत थोडक्यात सांगायचं झाल्यास बिग डेटामुळे माणसाच्या जीवनात चौफेर असे बदल झालेले आहेत. द मॅसिव्ह डेटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. जो की आपल्याकडे मॅसिव्ह डेटा अवेलेबल आहे त्यामुळे तर खूप असे आश्चर्यकारक आपण काय करू शकतो तर काम त्यातून करू शकतो. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन वेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण एखादी पोस्ट लाईक करतो फेसबुकवर किंवा शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप किंवा मग एखादी पोस्ट व्हॉट्सअपवर आपण शेअर करतो, विजिट एनी वेबसाईट किंवा एखादी वेबसाईटला आपण व्हिजिट करतो, मेक ऑनलाईन परचेस ऑर वॉच व्हिडिओज किंवा मग ऑनलाईन व्हिडिओज बघतो, ऑनलाईन परचेस करतो, तसेच ऑनलाईन व्हिडिओज बघतो. येस, वॉट एव्हर ॲक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. खरंच तर जी काही ॲक्टिव्हिटी आपण करतो आहे ऑनलाईन ती सगळी काय असते तर रेकॉर्डेड असते. मॉनिटर अँड ॲनालाइज, तिला मॉनिटर केलं जातं आणि ॲनालाइज म्हणजे तिचं परीक्षणसुद्धा केलं जातं. म्हणजे तुम्ही आता यानंतर लक्षात ठेवायचं की तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकवर जे काय कार्य करता, कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट देता, काहीही परचेस करता, कुठलाही व्हिडिओ बघता, ते सगळं काय झालेलं असतं तर रेकॉर्ड झालेलं असतं. म्हणजे जी काही ॲक्टिव्हिटी तुम्ही नेटवर करता किंवा ऑनलाईन करता ती रेकॉर्डेड असते, मॉनिटर केलेली असते आणि ॲनालाइजसुद्धा केलेली असते. सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. आणि यामुळं ह्या सगळ्या रेकॉर्डमुळं मॉनिटराईज किंवा ॲनालायझिंगमुळं खूप मोठा असा डेटा काय होतो कलेक्ट होतो. लेट मी गिव्ह यू अन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डेटा माइट बी. थोडक्यात तुम्हाला मी काय करतो तर एक आयडिया देतो की हाऊ ह्यूज डेटा माइट बी. हा सगळा डेटा ह्यूज खूप मोठा कसा असू शकतो. बिग डेटा कॅन बी petabytes or exabytes of data consisting of billions to trillions of records of millions people, all from different sources. For example, web, sales, customers, contact centers, social media, mobile data, and so on. Big data काय असू शकतो? Petabytes or exabytes of data consisting of billions टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल्स. आणि या पेटाबाईट्स किंवा एक्झाबाईट्समध्ये बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स, खूप असे कोट्यवधीचे रेकॉर्ड्स त्यामध्ये घेतलेले असतात. कोणाचे तर मिलियन्स ऑफ पीपल, मिलियन्स म्हणजे कोट्यवधी लोकांचेच त्यामध्ये काय केलेलं असतं तर रेकॉर्ड हे कन्सिस्ट किंवा मग सामावलेले असतात. पेटाबाईट्स म्हणजे आणि एक्झाबाईट्स हे दोन्ही एक युनिट आहेत. कशाचे तर डेटा इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्याचे. ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. आणि हे जे काही रेकॉर्ड आहेत ते वेगवेगळ्या सोर्सेसपासून आपल्याला मिळतात. ही लोकांचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते त्यासाठी वेगवेगळे सोर्सेस आहेत. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट्स
आता वेब असेल, सेल्स असतील, त्यानंतर ज्याला विक्री ज्याला आपण म्हणतो, तसेच कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर्स, सोशल मीडिया, मोबाईल डेटा आणि सो ऑन. इतरही बऱ्याचशा गोष्टी असतात की जे सोर्सेस आहेत डेटा कलेक्ट करण्याचे. आणि हा डेटा काय असू शकतो तर बेटाबाईट्स किंवा मग एक्झाबाईट पण असू शकतो, ज्यामध्ये लाखो कोट्यवधी लोकांचे रेकॉर्ड्स हे ठेवलेले असतात. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. जो काही बिग डेटा अवेलेबल आहे इंडस्ट्रीज आणि कंपनीजकडे इज इनॉर्मसली इन्क्रीजिंग. तो प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कशामध्ये? व्हॅल्यूम, व्हेरिएशन्स, तसेच त्याची वाढण्याची वेग खूप आहे. त्यानंतर व्हेरिएशन, भिन्नता त्यामध्ये आहे. व्हॅरासिटी म्हणजे सत्यता, तसेच मूल्य पण त्यामध्ये आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर पुढं बघा, सच अ बिग डेटा इज इझी टू ऑप्टेन बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंजेस द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज अँड हेन्स बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इनसाइट्स दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. आता सच अ बिग डेटा इज इझी टू ऑप्टेन, हा बिग डेटा मिळवणं खूप सोपं आहे, परंतु बट सो मॅसिव्ह दॅट इट चॅलेंज द करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी, परंतु जी की करंट कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आहे त्याच्यासाठी काय तर एक प्रकारचा एक चॅलेंज आपला सांगता येईल. अँड हेन्स बिग डेटा ॲनालिटिक्स इज यूज टू गिव्ह इनसाइट्स दॅट वेअर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल. आता बिग डेटा ॲनालिटिक्समुळे सर्व काही सोपं झालेलं आहे. जे अगोदर प्रिव्हियसली इनकॉम्प्रिहेन्सिबल होतं, अनअंडरस्टँडिंग किंवा मग न समजण्यासारखं होतं, ते आता आपल्याला काय होतं तर समजायला लागलं आहे. किंवा मग आंतर ज्या गोष्टी त्या आपल्याला आता माहीत होत आहेत. कशामुळे तर बिग डेटा ॲनालिटिक्समुळे. बिग डेटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामायनिंग लार्ज अँड व्हराईड डेटा सेट्स. आता ही बिग डेटा सेट ही कशी एक जटिल कॉम्प्लेक्स अशी प्रोसेस आहे. कशाला तर एक्झामायनिंग लार्ज अँड व्हेराईड डेटा सेट, जो की लार्ज किंवा मग वेगळा डेटा सेट आहे त्याला एक्झामाइन करणं असेल, किंवा बिग डेटा टू अनकवर इन्फॉर्मेशन, आणि जो काही बिग डेटा आहे त्याला अनकवर म्हणजे तो उघड करण्यासाठी मग कुठला डेटा, सच ॲज हिडन पॅटर्न्स, काही लपलेल्या गोष्टी असतील, हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, जे काही अननोन असे कोरिलेशन्स संबंध असतील, मार्केट ट्रेंड्स म्हणजे मार्केटचे जे काही ट्रेंड्स असतील, अँड कस्टमर प्रेफरन्सेस यांना अनलॉक करणं किंवा मग त्यांना एक्झामाइन करणं हे कसं आहे तर खूप कॉम्प्लेक्स आहे. आणि बिग डेटा तर ती बिग डेटा ॲनालिटिक्स ही तीच प्रोसेस आहे की जी या गोष्टींना सांगण्याचं काम करते. विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज दे कॅन हॅव इननिमरेबल ॲडव्हान्टेजेस. आता विथ सच अ ह्यूज डेटा अवेलेबल विथ द इंडस्ट्रीज, आता हे अशा प्रकारचा सगळा डेटा हा इंडस्ट्रीजकडे अवेलेबल आहे. दे कॅन हॅव इननंबरेबल ॲडव्हान्टेजेस, आणि त्यामुळे त्यांच्याकडे काय असू शकतात तर खूप असे अमाप असे काय असतात तर ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे असू शकतात. हेन्स ऑल द इंडस्ट्रीज आर ट्राईंग टू रीप द मॅक्झिमम बेनिफिट्स फ्रॉम इट. आणि जे काही इंडस्ट्रीज आहेत ते काय करतात तर मॅक्झिमम बेनिफिट्स त्यापासून, या बिग डेटापासून घेण्याचा काम करतात किंवा मग प्रयत्न करतात. मेनी इंडस्ट्रीज हॅव ॲडव्हान्स बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स. बऱ्याचशा कंपन्या ह्या खूप काय तर खूप ॲडव्हान्स झालेल्या आहेत, खूप माईल म्हणजे खूप पुढे निघून गेलेल्या आहे, फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स, त्यांच्या कॉम्पिटिटर्सच्या तुलनेत. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट बट वॉट ऑर्गनायझेशन डू. इट इज नॉट द अमाऊंट ऑफ डेटा दॅट इज इम्पॉर्टंट. आता डेटा किती तुमच्या अमाऊंटमध्ये तुमच्याकडे आहे हे महत्त्वाचं नाही, बट वॉट द ऑर्गनायझेशन डू, पण ऑर्गनायझेशन इंडस्ट्री काय करते विथ द डेटा इज वॉट मॅटर. त्याच्यावर ह्या बिग डेटाचं काय असणार आहे तर महत्त्व असणार आहे. बिग डेटा म्हणजे माहितीचं संकलन करणं थोडक्यामध्ये. तर तुमच्याकडे किती डेटा आहे, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुमच्या कंपनीकडे किती डेटा आहे ते महत्त्वाचं नाही, तर तुम्ही त्याचा वापर काय करता हे महत्त्वाचं असणार आहे. तर बघा पुढचा पॉईंट आहे युजेस ऑफ बिग डेटा युजेस ऑफ बिग डेटा. या बिग डेटाचे युजेस काय आहेत ते आता आपण अभ्यासणार आहोत. नंबर 1, लोकेशन ट्रॅकिंग, म्हणजे लोकेशनला काय करणं, ट्रॅक करणं किंवा त्याचा मागोवा घेणं. ट्रॅकिंग म्हणजे मागोवा घेणे, माहिती घेणे.
बिग डेटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस. म्हणजेच बिग डेटा कशासाठी महत्त्वपूर्ण आहे, युजफुल आहे, तर आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ प्लेस, म्हणजे जे की जागा आहे, प्लेस आहे, त्याला आयडेंटिफाय करणं आणि त्याला ट्रॅक करण्यासाठी बिग डेटा हा खूप महत्त्वाचा आहे. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डेटा. तुमचं काही GPS असेल किंवा गुगल मॅप असेल ते काय करतं, तर बिग डेटा वापरण्याचं काम करतं. म्हणजेच GPS आणि गुगल मॅप हे बिग डेटा वापरतात. विथ जिओग्राफिकल पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. कशाबरोबर? जिओग्राफिक पोझिशनिंग, भौगोलिक स्थिती, अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स. यामुळे वी गेट द रिअल टाईम डेटा. आपल्याला काय मिळतो, तर रिअल टाईम म्हणजे करेक्ट माहिती आपल्याला त्यातून मिळते. रिअल टाईम डेटा आपल्याला मिळतो अबाउट ट्रॅफिक म्हणजेच गर्दी, ट्रॅफिक कंजेशन ऑन अ पर्टिक्युलर रूट, म्हणजे एखाद्या रूटवर किती गर्दी आहे, रहदारी आहे. तसेच इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज ऑर इफ इट इज वन वे. तसेच आपल्याला माहिती सुद्धा मिळते. कशासाठी, तर इन्फॉर्मेशन इफ द रूट इज क्लोज, आपल्याला ही माहिती मिळते की रूट क्लोज आहे का, किंवा ऑर इफ इट इज अ वन वे रूट, किंवा तो वन वे आहे. अंडरस्टँडिंग ॲक्सिडेंट प्रोन एरियाज एक्सेट्रा. तसेच आपल्याला याच्याबद्दलही माहिती मिळते की जो काही एरिया आहे तो ॲक्सिडेंट प्रोन आहे का, म्हणजे तिथे ॲक्सिडेंट होतात का, याची माहिती आपल्याला मिळते. कशामुळे, तर जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन, जिओग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर, यामुळे आपल्या या गोष्टीची माहिती मिळते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ गुड्स. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट्स, म्हणजे तुम्ही तुमचा ओन रूटचा प्लॅन बनवू शकता अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम. कशानुसार, तर ट्रॅव्हल टाईमनुसार, प्रवासाच्या वेळेनुसार. तसेच अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड, वस्तूच्या मालवाहतुकीनुसार तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही स्वतःचा सुद्धा रूट बनवू शकता. हे कशामुळे शक्य होते, त्या दोन गोष्टी. इफ you have ordered something online, you can track the location of your goods. जर तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन काय करताय, ऑर्डर करताय, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. तुम्ही त्याचं लोकेशन, तुम्ही त्या वस्तूचं लोकेशन तुम्ही बघू शकता की ती वस्तू कुठपर्यंत आलेली आहे. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ गुड. त्याचबरोबर तुम्ही वस्तूची कंडिशन काय आहे ते सुद्धा तुम्ही ट्रॅक करू शकता किंवा त्याच्यात सुद्धा तुम्ही मागोवा घेऊ शकता. This has immensely helped the logistic companies to reduce risk in transport, improve speed and reliability in delivery. यामुळे काय झालंय, तर जे काही लॉजिस्टिक कंपन्या आहेत त्यांची जी काही रिस्क आहे ट्रान्सपोर्टेशनची किंवा वाहतुकीची ती कमी झालेली आहे. त्याचबरोबर इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी, आणि त्यांच्या कामामध्ये काय तर स्पीड आलेली आहे. तसेच रिलायबिलिटी इन डिलिव्हरी, ते जे काही वस्तू डिलिव्हर करतात त्यामध्ये रिलायबिलिटी, विश्वासार्हता आलेली आपल्याला दिसून येईल. नंबर सेकंडचा पॉईंट आहे अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. नंबर 2, अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स. आता जो काही वेदरचा पॅटर्न आहे तो अंडरस्टँडिंग करण्यासाठी सुद्धा बिग डेटाचा वापर होतो. देअर आर वेदर सेन्सर्स सॅटेलाइट सेटअप ऑल अराउंड द ग्लोब. आता पूर्ण जगभरामध्ये हे सेन्सर्स, वेदर सेन्सर्स असतील किंवा मग सॅटेलाइट्स असतील, ते सेटअप किंवा उभे केले गेलेले आहे पूर्ण पृथ्वीवर. ग्लोब म्हणजे पृथ्वी. ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम. आणि हे जे की सॅटेलाइट्स किंवा मग वेदर सेन्सर्स आहेत त्यापासून आपला ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा, खूप जास्त प्रमाणात माहिती, तसेच कंटिन्युअसली बीइंग रिसिव्ड फ्रॉम देम, आणि यांच्यापासून आपल्याला या वेदर सेन्सर्स आणि सॅटेलाइट्सपासून तो आपल्याला कंटिन्युअसली मिळत असतो. दे हेल्प अस टू अंडरस्टँड द वेदर अँड हेल्प इन वेदर फॉरकास्टिंग. ते आपल्याला वेदर संदर्भात माहिती देण्याचं काम करतात. दे हेल्प अस, ते आपल्याला मदत करतात टू अंडरस्टँड द वेदर, म्हणजेच जे हवामान आहे ते समजून घेण्यासाठी. त्याचबरोबर
अँड हेल्प इन वेदर फोरकास्टिंग, आणि त्याचबरोबर आपला ती मदतसुद्धा करतात की हवामानाचा फोरकास्ट किंवा मग अंदाज काढण्यासाठी सुद्धा ते आपला मदत करतात. वेदर पॅटर्न्स गिव्स अस वॉर्निंग ऑफ द इम्पेडिंग नॅचरल कॅलेमिटीज लाईक फ्लूड, अर्थक्वेक, सुनामीज एक्सेट्रा. हे जे काही वेदर पॅटर्न्स असतात ते आपल्याला वॉर्निंग करण्याचं काम करतात. कशाबद्दल? द इम्पेडिंग म्हणजे अबाउट टू हॅपन, एखाद्या नॅचरल कॅलेमिटी होणार आहे तर हे सांगण्याचं काम हे वेदर पॅटर्न्स आपल्याला करतात. मग कुठल्या नॅचरल कॅलेमिटी म्हणजे काय? ग्रेट अँड ऑफन सडन डॅमेज, डिस्ट्रेस, एखादी काही दुर्घटना ज्याला आपण म्हणू शकतो. मग कुठल्या त्या गोष्टी आहेत, कॅलेमिटीज आहेत? तर लाईक फ्लड्स, अर्थक्वेक, पूर असेल, अर्थक्वेक असेल, सुनामी असेल, या सर्वांना आपल्याला ते काय करतात तर वॉर्निंग देण्याचं काम करतात की या घटना होणार आहेत एक्सेट्रा. नेसेसरी प्रिपरेशन्स टू कॉम्बॅट दॅम कॅन बी मेड वेल इन ॲडव्हान्स. आणि याच्यामुळे काय होईल, या डेटामुळे आपल्याला आपण काय करू शकतो तर नेसेसरी अशा प्रकारची प्रिपरेशन करू शकतो या नॅचरल कॅलेमिटीज सोबत या नॅचरल कॅलेमिटीजला हँडल करण्यासाठी. म्हणजे आपल्याला जर अगोदर माहिती असली तर आपण काय करू शकतो, प्रिपरेशन करू शकणार की आता समजा पूर येणार आहे, आता हे आपल्याला माहीत असेल तर आपण त्यानुसार काय करणार, प्रिपरेशन करणार आहोत. किंवा सुनामी येईल, 1 घंट्यामध्ये सुनामी आपल्या याच्यावर समुद्रकिनाऱ्यावर येईल असं जर माहिती मिळाली तर समुद्रकिनाऱ्यावर जे राहणारे लोक आहेत त्यांना तिथून काय केलं जाऊ शकतं तर हलवण्यात येऊ शकतं. हे कशामुळे होतंय तर ह्या वेदर जे सेन्सर्स असतील किंवा मग सॅटेलाइट्स असतील यांच्यामुळे आपल्याला ती माहिती मिळते आणि आपण अशा प्रकारची प्रिपरेशन करू शकतो. वी कॅन स्टडी ग्लोबल वॉर्मिंग, आपण ग्लोबल वॉर्मिंगची स्टडी करू शकतो. प्रेडिक्ट अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस लाईक वॉटर, आणि आपण प्रेडिक्ट सुद्धा करू शकतो म्हणजे भविष्य सांगू शकतो. अवेलेबिलिटी ऑफ नॅचरल रिसोर्सेस, जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत ते किती अवेलेबल आहेत ते पण आपण सांगू शकतो लाईक वॉटर, बिकॉज ऑफ द बिग डेटा, बिकॉज ऑफ दिस वेदर सेन्सर्स अँड सॅटेलाइट्स जे आपण पृथ्वीवर सेट केलेले आहे त्यामुळे. हेल्थ केअर इंडस्ट्रीज आपण अभ्यासतोय 3रा पॉईंट युजेस ऑफ डेटामध्ये. टुडे वी सी दॅट पीपल हॅव बिकम हेल्थ कॉन्शियस. आपल्याला असं दिसतंय की लोक जे आहेत आजच्या काळातले जे की लोक आहेत, पीपल्स आहेत, ते हेल्थबद्दल खूप कॉन्शियस, खूप जागरूक झालेले आहेत. द स्मार्ट वॉचेस, अदर वेअरेबल्स, हेल्थ ॲप्स इन आवर फोन कीप ऑन कलेक्टिंग डेटा. जे की स्मार्ट वॉचेस असतील, इतर गोष्टी असतील वेअर करण्याच्या, हेल्थ ॲप असतील आपल्या मोबाईलमधले, ते काय करतात तर कंटिन्युअसली डेटा कलेक्ट करण्याचं काम करतात. वी कॅन से दॅट दे आर आवर ओन मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हायसेस. आणि आपण म्हणू शकतो की हे जे काही ॲप्स असतील किंवा मग हे काही वेअरेबल्स असतील किंवा ह्या काही वॉच असतील त्या काय तर आपलं एक मिनी बायोमेडिकल रिसर्च डिव्हाइस आहे, जे आपल्या शरीराचं काय करतात तर माहिती कंटिन्युअसली सेव्ह करतात. दे डिटेक्ट आवर हार्ट रेट, मॉनिटर द पेशंट स्लीप पॅटर्न. ते आपले हार्ट रेट डिटेक्ट करतात, मॉनिटर करतात कशाला तर पेशंट स्लीप पॅटर्न, म्हणजे व्यक्ती झोपतो कसं आहे किंवा किती झोपतो आहे हे सुद्धा ते मॉनिटर करतात. कीप अ रेकॉर्ड ऑफ हिज एक्झरसाइज, आणि तो जो एक्झरसाइज करतो त्याचं सुद्धा ते रेकॉर्ड ठेवतात. द डिस्टन्स वॉक्ड, तो किती चालतो एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्ड किंवा हे डिटेक्ट करण्याचं काम हे डिव्हायसेस करतात. द ॲनालिसिस ऑफ दिस डेटा collected can give new insight and provide a personalized individual feedback to each and every person. आणि हे जे काही डेटा आहे, हे जे काही डेटा कलेक्ट होतो, ह्या डेटा कलेक्ट झाल्यानंतर त्याला ॲनालाइज केल्यामुळं आपण काय करू शकतो तर हा जो डेटा असेल तो आपल्याला माहिती प्रोव्हाइड करतो. कशासाठी? पर्सनलाइज इंडिव्हिज्युअल, व्यक्तिगत फीडबॅक किंवा मग पर्सनलाइज वैयक्तिक अशी माहिती आपल्याला तो प्रोव्हाइड करतो टू ईच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येक व्यक्तीची तो माहिती आपल्याला प्रोव्हाइड करतो हा डेटा. हे जे कलेक्ट होतोय तो माहिती आपल्याला प्रोव्हाइड करतोय. नाव अ डेज वी हॅव गॅजेट टू मॉनिटर ब्लड शुगर, ब्लड प्रेशर एक्सेट्रा ॲट होम. सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे अशा गॅजेट्स आहेत की जे काय करतात आपलं ब्लड शुगर, ब्लड प्रेशर सांगण्याचं काम करतात घरच्या घरी. 24/7 मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइड टू पेशंट इन हॉस्पिटल्स टू. 24 म्हणजे 7ही दिवस 24 घंटे मॉनिटरिंग कॅन बी प्रोव्हाइडेड टू द पेशंट्स.
म्हणजे मॉनिटरिंग प्रोव्हाइड केली जाते कशाला, पेशंट्सला इन हॉस्पिटल्स टू, हॉस्पिटलमध्ये. हे कशामुळे शक्य होतं तर ह्या सगळ्या पॅटर्न्समुळे किंवा मग ह्या डेटामुळे ते शक्य होत आहे. With the help of big data, the doctors can now have better diagnose of any ailment. या बिग डेटामुळे डॉक्टर सुद्धा काय करू शकतात तर चांगल्या प्रकारचा डायग्नोस, इलाज हा कुठल्याही आजाराला देऊ शकतात. द इफेक्ट ऑफ एनी ड्रग, कुठल्याही जे ड्रग्स असतील त्याच्या इफेक्टला सुद्धा ते काय करू शकतात तर डायग्नोस करू शकता किंवा त्याच्यावर विलाज करू शकता. अननेसेसरी गेस वर्क कॅन बी सिग्निफिकंटली रिड्यूस. जे की अननेसेसरी जे अगोदर गेस केलं जायचं ते कुठेतरी काय झालेलं तर आता याच्यामुळे रिड्यूस किंवा कमी झालेलं आहे. पास्ट रेकॉर्ड्स ऑफ द पेशंट्स कॅन बी मेंटेन अँड बेटर अनालिसिस ऑफ हेल्थ कॅन बी ऑप्टेन. आता पास्ट रेकॉर्ड जो आहे पेशंटचा जो जमा झालेला आहे त्याच्यामुळे काय होऊ शकतं तर कॅन बी मेंटेन अँड बेटर अनालिसिस. यामुळे आपण काय करू शकतो तर चांगल्या प्रकारे अनालिसिस करू शकतो त्या पेशंटच्या हेल्थ संदर्भात. म्हणजे पेशंटच्या ह्या डेटामुळे आपण पेशंटला चांगल्या प्रकारे ट्रीट किंवा मग त्याचे प्रॉब्लेम असतील ते आपण सॉल्व्ह करू शकतो. बिग डेटा हेल्प्स इन मॉनिटरिंग द आउटब्रेक ऑफ एपिडेमिक अँड डिझीज. बिग डेटा आपल्याला मदत करतो टू मॉनिटर द आउटब्रेक म्हणजे फुटणे किंवा मग सुरुवात होणे, इपिडेमिक्स अँड डिझीज. एखाद्या साथीच्या, इपिडेमिक म्हणजे साथीचा रोग किंवा मग एखादा साथीचा रोग असेल, एखादा डिझीज असेल, त्याला सुरुवात झाली तर ही बिग डेटा काय करतं तर देखरेख, मॉनिटर करणं म्हणजे देखरेख करण्यासाठी या बिग डेटाची मदत होते. जस्ट वेन यू पोस्ट युअर मेसेज आय एम डाऊन विथ फ्लू. फक्त तुम्ही काय केलं, एखादा मेसेज केला की मला काय झालं आहे, काहीतरी फ्लू झालेला आहे, ऑन व्हॉट्सअप, एखाद्या व्हॉट्सअपवर, ऑर फेसबुक, एखाद्या फेसबुकवर, इट विल बी मॉनिटर अँड द एरिया अफेक्टेड बाय फ्लू कॅन बी इझिली लोकेटेड. जर तुम्ही एखादा मेसेज टाकला व्हॉट्सअप किंवा फेसबुकवर की तुम्हाला फ्लू झालेला आहे, म्हणजेच एक इपिडेमिक, एक प्रकारचा साथीचा रोग असतो फ्लू म्हणजे, तर हे मॉनिटर करणं कसं होतं तर खूप सोपं होतं. म्हणजे जो एरिया अफेक्टेड आहे कॅन बी इझिली लोकेट, तो इझिली काय केला जाऊ शकतो तर लोकेट केल्या जाऊ शकतो. अँड नेसेसरी प्रिकॉशन्स कॅन बी टेकन, आणि त्यामुळे आपण काय करू शकतो तर एक नेसेसरी प्रिकॉशन्स घेऊ शकतो. आता हे सगळं बिग डेटामुळे होतं आहे. व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला तुम्ही माहिती टाकता, ती रेकॉर्ड होते आणि त्यामुळे आपण या गोष्टींना काय करू शकतो, जो एरिया आहे तो आपण लोकेट करू शकतो की तुम्हाला फ्लू झाला तर तुम्ही कुठल्या एरियात राहता आणि त्यानुसार आपण काय करू शकतो तर प्रिकॉशन्स घेऊ शकतो. फार्मास्युटिकल companies would pay huge amount to receive the health data of people to promote research in particular area. या ज्या काही फार्मास्युटिकल कंपनीज असतात त्या वुड पे ह्यूज अमाऊंट, त्या खूप जास्त असे पैसे देण्यासाठी तयार असतात टू रिसीव द हेल्थ डेटा. कशासाठी तर हेल्थ जो डेटा आहे ऑफ पीपल टू प्रमोट रिसर्च इन अ पर्टिक्युलर एरिया. म्हणजे ते पैसे देण्यासाठी तयार होतात कशासाठी तर त्यांना तो लोकांचा जो हेल्थ केअर डेटा आहे, हेल्थचा डेटा आहे तो मिळवण्यासाठी. मग तो डेटा त्यांना कशासाठी हवा असतो तर रिसर्च इन पर्टिक्युलर एरिया, आणि त्या हेल्थ डेटा थ्रू ते काय करतात तर रिसर्च करतात त्या एरियामध्ये, त्या गोष्टीमध्ये. विथ द हेल्प ऑफ द डेटा गॅदर्ड इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स. हा जो काही बिग डेटा गॅदर झालेला आहे, जमा झालेला आहे, त्यानुसार इंडिव्हिज्युअल्स आर ऑफन गिवन सजेशन्स, जे लोक असतील त्यांना काय केले जातात तर सजेशन्स दिले जातात, आणि सोल्युशन्स फॉर द प्रॉब्लेम दे आर एन्काउंटरिंग. आणि जे काही त्यांना प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी सुद्धा काय केले जातात तर सोल्युशन्स हे त्यांना सांगितले जातात. चौथा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे बँकिंग, फायनान्स अँड ट्रेडिंग.